शिवाई न्यूजमध्ये स्वागत आहे. पुणे नाशिक हायवेलगत जुन्नर तालुक्यातलं 14 नंबरचं गाव, पाठीमागं हायवे देखील दाखवा तुम्ही. आणि हायवेच्या अतिशय लगत असलेलं या शेडमध्ये गावकऱ्यांना एक संशय आला का गेले अनेक दिवसांपासून या ठिकाणी हे जे शेड आहे हे रात्री ओपन व्हायचं आणि काहीतरी गैरप्रकार चालायचा, असा संशय गावकऱ्यांना होता. तर गावकऱ्यांनी ज्यावेळी या ठिकाणी आले तर असं आढळून आलं की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कुल्फी जी आहे, संचिता नावाची कुल्फी आहे, ती कुल्फी त्या ठिकाणी आढळून आली. दुधाचा कोणताही पदार्थ तिथं आढळून आला. वेगवेगळ्या कंपनीचं डिटर्जंट, केमिकल, वेगवेगळे बॉटल असे आढळून आले. त्यानंतर सगळी ही जी काही बातमी आहे ती फ्लॅश झाली आणि ही बातमी सगळीकडे पोचली. यानंतर एफडीए विभाग देखील या ठिकाणी पोचलं. मध्यरात्री 11 वाजता ही घटना घडली. ज्यावेळेस गावकरी या ठिकाणी गेले तर मग हे एफडीएवाले गेले त्या ठिकाणी, त्यांना देखील ह्या बातमीमध्ये तथ्य असल्याचं आढळून आलं. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जे कुल्फ्या होत्या त्या कुल्फ्यांचं सगळं टेस्टिंग वगैरे रिपोर्ट या एफडीएने कलेक्ट केलेले आहे. ज्या उरलेल्या कुल्फ्या आहेत ते कुठे टाकले चला दाखव तुम्हाला. तर एफडीएचे जे सावंत म्हणून अधिकारी होते, आता जर तुम्ही जर इथं दाखवलं तर इथं अनेक काड्या दिसतात आपल्याला ह्या कुल्फ्यांच्या. आणि आता असं म्हणजे दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतोय का इथं हा कुल्फ्यांचा कारखाना हा 6 महिन्यापूर्वीच बंद झालेला आहे आणि इथं फिनेल वगैरे काय ते आहे ते आम्ही तो व्यवसाय करतो आणि म्हणून ते फिनेल इथं ठेवतो असा कांगावा या जो कोण हे चालवणारा आहे तो करतोय. परंतु मला त्याला दाखवून द्यायचं आहे की जर हा 6 महिन्यापूर्वी जर कारखाना बंद झाला आहे तर मग ह्या कुल्फ्या ह्या सावंतच्या एफडीए विभागाने इथं आणून टाकल्या कुठून. तर हे समजून घ्या. हे सगळं जे काय आहे ह्या कुल्फ्या आहेत. काल रात्री जेव्हा एफडीएचं पथक या ठिकाणी आलं त्यानंतर ह्या कुल्फ्या टाकून दिल्या. तर तुम्ही पहा, हे जर दुधाचं असतं तर काय सगळं डालडा काय म्हणतात का की त्याला, किंवा काही कसलं तरी चरबीयुक्त जे काय हे असेल अशा स्वरूपाचं हे सगळं हे पेस्ट दिसतीये आणि हे सगळं केमिकल वापरून या ठिकाणी बनवत येत होतं. तर माझी याच्या मागं कोणीतरी खूप मोठा माणूस आहे, कारण की प्रशासनाची दिशाभूल करायचं काम चालू आहे. ते म्हणतायत की इथं कुल्फी तयारच होत नव्हती, मग ही कुल्फी टाकून दिलेली आली कुठून, आणि ही टाकून दिलेली एफडीए विभागाने त्यांनी सॅम्पल घेतले आणि त्याची विल्हेवाट लावली. आता जर आपण इकडं जर आलो तर ज्यावेळी गावकऱ्यांनी इथं रेड मारली तर त्यावेळी त्यांना अनेक कुल्फ्या या ठिकाणी आढळून आल्या. वेगवेगळे प्रॉडक्ट देखील आढळून आले. जर तुम्ही हे शेड पाहिलं तर प्रथमेश ट्रेडर्स म्हणून लिहिलेलं आहे. इथं कुल्फीचा कारखाना किंवा सॅनिटायझेशनचं किंवा जे काय आहे त्याचं कुठेही लिहिलेलं नाही आहे. आणि आता मग अशी पोलीस इथं आले होते त्यावेळी एक महिला आली होती, तिने हे ओपन केलं, पोलिसांना दाखवलं, पोलीस निघून गेले. त्या महिलेने बंद करून हे सगळं निघून गेलेलं आहे. तर आतमध्ये आपण पाहू शकतो का त्याच्यामध्ये काहीतरी बरंच क्रेट्स वगैरे हे दिसत आहेत आणि दुधाच्या पिशवीसारखं सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला आढळून येतं आहे. चप्पल देखील त्या ठिकाणी दिसते. जरा वाईड अँगल करून आतमध्ये मोबाईल घाला तुम्ही, जेणेकरून जेवढं काही शक्य आहे तेवढं देखील आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. तर पहा काय काय दिसतंय. सिलेंडर पण दिसतोय, हां कॅन्ड दिसतंय, बॉक्स दिसत आहेत, अजून हां बरंच साहित्य या ठिकाणी आपल्याला आढळून येते. आता ते जर पाहिलं तर हे सर्व असं एकदम धक्कादायक आहे. काढा कॅमेरा बाहेर. इथं काही दुधाच्या पिशव्या देखील आपल्याला इथं आढळून आल्यात. ह्याच्यामध्ये सातरळ दूध म्हणून लिहिलेलं आहे आणि हा सगळ्याचा पत्ता सातरळ पोस्ट सोनगाव, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर असं ह्या पिशव्यांवरचा पत्ता दिसतोय. हे जे काही जे घाण पाणी जे काय आहे ते या ठिकाणी कुल्फी बनवल्याच्या नंतर जे काय आहे ते पाणी काढून दिलेलं आपल्याला या ठिकाणी आढळून येतं. इकडं जर पाहिलं तर इथं मोठ्या प्रमाणावर ज्या कुल्फींचे जे पॅकेट्स आहेत तर हे पॅकेट्स देखील आहेत आणि ते वेळोवेळी हे सगळं जाळून टाकण्यात येते. आता हे संचिता मलाई म्हणून हे कुल्फीचा हा ब्रँड दिसतोय आणि हे पेटून देखील ते या ठिकाणी देण्यात आलेलं. याच्यामध्ये काहीतरी हे पॅकेट आहे ना, हे पॅकेटवरचं आपण त्याचं हे तारीख आपण पाहूया, ही काय तारीख आहे ती. तर नीट जरा बारकाईने पहा. मॅन्युफॅक्चर अँड मार्केटेड बाय संचित फूड्स ॲट पोस्ट 14 नंबर कांदळी नियर शिवज्ञा एंटरप्राइजेस पुणे नाशिक हायवे तालुका जुन्नर असा हा
पत्ता देखील आहे, संचिता food@gmail असा ईमेलचा पत्ता देखील या ठिकाणी आपल्याला आढळून येते. हे काय आता हे जळाल्यामुळं याची सगळी जी काय काय असेल यातली पेस्ट ही खाली गळती आहे. तर याच्यावरती आपण बॅच नंबर काय आहे तो शोधण्याचा प्रयत्न करूया. यांचा FSSI नंबर देखील या ठिकाणी आपल्याला आढळून येतं आहे. एक मिनटं, आपल्याला याच्यावरती याचा मॅन्युफॅक्चरिंग डेट किंवा एक्सपायरी डेट अजून तरी काही दिसत नाही आहे. एखादी पिशवी आहे का तिथे एखादी चांगली की ज्याच्यामध्ये दिसेल असं प्रिंटेड बाय प्रिंट आयडिया अहिल्यानगर असं काहीतरी आहे. बॅच नंबरच नाही ना. म्हणजे हा किती दिवस वापरायची, कशी वापरायची, त्याला आळ्या लागलेस, हे अशा पद्धतीचं हे सगळं आहे. म्हणजे हे पॅकेटची डेटसुद्धा याच्यावरती टाकली जात नाही. म्हणजे हे किती विषारी आहे. आपण जे लहान मुलांना ते देतोय आणि हे इतकं धक्कादायक आहे. त्यामुळं कुल्फी कोणतीही घेताना विचार करा, कारण की दुधाची भेसळ आल्यानंतर दूध एकदम शॉर्टेज झालं आहे आणि ही लोक आतापर्यंत हे असंच नकली हे वापरून हे करत होते. नमस्कार. आपण हेच गावचे ना? हां हां हां. तुम्ही होता काल? नाही, मला सकाळी समजलं. बरं बरं, पहाटे समजली. इथं कोण होतं का? आमची मुलं आली होती, आपलं हा गंगाराम, अनिल, दिगंबर. बरं ठीक आहे, तुमच्याकडे नंतर येतो तुमच्याकडं. अनिल कोण आहेत? अनिल गंगाराम होते. तुमचं नाव काय? माझं संजय. अनिल भाऊ नमस्कार. काय कधीपासून आहे हे? नाही, आता हे बाकीचे ग्रामस्थ म्हणतात असं का 3-4 महिने झाले असं इथं चालू आहे. मी ती पोरं म्हटली काल आलं ते इथं तेव्हा. तर त्याच्यावर आता हे आम्हाला 5-6 दिवसापूर्वी निदर्शनामध्ये आलं का इथं रात्रीचं उघडा ते दिवसभर बंद असते. बरं इथं बोर्ड नाही, काय नाही, काय नाही. त्याच्यामुळं काय एवढं घाई लक्षात नाही. हे चालायला आमचेच भाऊबंद असं वगैरे रस्त्याने येत असताना त्यांना एक दिवस चालू दिसलं म्हणून आले बघायला. तर इथं आतमध्ये आईस्क्रीम बनवायचं काम चाललं होतं आत्ता 5-6 दिवसापूर्वी. बरं. हां, मग त्याच्यानंतर ते काय नाही ते म्हटले, विचारलं त्यांनी फक्त थोडंफार आणि निघून गेले. त्याच्यावर मग आत्ता आमच्या असं लक्षात आलं का बाबा काल इथं बघावं नक्की काय आहे बा, काय भानगडी जरा बघितलंच पाहिजे मध्ये जाऊन. तर मग आम्ही सर्व ग्रामस्थ आता हे काय हे इथं शेजारीच राहतात तरी यांना माहिती नाही काय. यांची विहीर इथं चिटकून हे रोज येतात जातात इथं, पण दिवस कधी त्यांना आढळलंच नाही. दिवसभर बंदच असते. हां. आणि मग तुम्ही रात्री किती वाजता पोहोचल्यात? आम्ही 10 वाजता इथं आलो, 9:45 वाजता. तेव्हा शटर ओपनच होतं. हां, नाही म्हणजे हे एकच आहे सगळं. याला हे केमिकल इकडून केमिकल असलं का तिकडूनच एंट्री आतमध्ये तेच आईस्क्रीम. इकडं फ्रीज पण इकडच्या याच्यात पण आहे आईस्क्रीमचा, तिकडं पण आहे. असं काय म्हणजे विस्कळीत सगळं पडलं होतं. त्यांच्या मशिनरी वगैरे सगळ्या त्याच्या आतमध्येचे. तुम्ही जेव्हा एंट्री केली आतमध्ये तेव्हा कोण होतं इथं आत? नाही, आतमध्ये कोण नव्हतं तेव्हा. लाईट वगैरे फ्रीज वगैरे सगळं चालू होतं. लोक कुठे गेली आतली? ती काय बाहेर असतील, ती काय आलीच नाही इथं. आता सगळे एवढे बघितल्याच्या नंतर मग इथलचे जे मालक आहेत ते सुधीर शहाजी भोर म्हणून, म्हणजे आमचेच बंधू ते. सुधीर शहाजी भोर म्हणजे त्यांनी जागा मालक. हां, त्यांनी ते भाडे करारावरती दिलेलं आहे. त्यांना ज्या वेळेसला फोन केला त्यावेळेसला त्यांना फोन केला पोरांना. तर त्यातल्या एका मुलाने पहिल्यांदा फोन उचलला आणि नंतरून मग परत त्याने 2 तास फोन बंद स्विच ऑफ करून टाकला. त्याच्यानंतर ते पुण्याला होते, ते तिकडून घरी आले. त्यांच्याकडे दुसरा नंबर अवेलेबल नव्हता म्हणून त्यांनी त्यांचं ते करार पावती त्याच्यामध्ये त्यांना अजून जोडीदाराचा एक नंबर गावला. मग त्यांनी तो आशुतोष शिंदे म्हणून त्या मुलाला फोन केला. कुठलं हे आशुतोष शिंदे? आण्याचं असं काहीतरी म्हणतात, आणेगाव. मग ते 4 जण आले. ते अजून 2 जोडीदार आहेत त्यांचे पार्टनर. त्यांना असे 4 जण आहेत ते इथं आले रात्री. हां. मग काय म्हणाल ते? मग काय नाही, त्यांचं तेच म्हणणे आलं का नाही आमचं ते केमिकलचं डिटर्जंटचं चालू आहे, आईस्क्रीम बंद केलेली व असं तसं. बरं साधे सगळे होते ना त्यांना. मग आईस्क्रीम बंद केली म्हणले? हां, एक म्हणजे उडाउडीची उत्तर. एक म्हणतो बंद केली 2 महिने झाले, एक म्हणतो नाही 6 महिने झाले बंद केली असं. मग आतमध्ये आता आम्ही बघितलं एवढे आईस्क्रीम आहेत सगळे आहेत. FDIचे अधिकारी आल्याच्या नंतर त्यांनी पण सॅम्पल घेतले. काही टोटल मोजले काहीतरी 957 का काय आईस्क्रीम त्यांना असं आढळून आल्या. 957? हां. आणि फ्रीज चालू होता का तो? हां, फ्रीज सगळे चालू होते आतमध्ये. 3 फ्रीज आहे जवळजवळ, 3ही फ्रीज चालू होते. त्याच्यामध्ये फुल आईस्क्रीम भरलेले होते सगळ्यांमध्ये. किती वाजता FDIची लोक आली? ती 1:45 वाजता आली कंप्लीट. त्यांची इन्क्वायरी जवळजवळ 5 वाजले आम्हाला. म्हणजे 5 वाजता ते सॅम्पल कलेक्ट करून त्यांच्याकडून काय डॉक्युमेंट जेवढे होते अवेलेबल तेवढे घेतले आणि गेले ते. बरं, आता मला असं कळतंय का तो संबंधित जो कोण आहे, जी लोक काय तुम्ही एक नाव घेतलं काय आण्याचा? आशुतोष शिंदे. शिंदे. अजून कोण आहे?
प्रफुल्ल चौधरी म्हणून इथं मोकस भागात राहतोय तो, असं सांगितलं. म्हणजे आम्हाला ती एकही मुलगा असं ओळखीचा परिचयाचा नाही. आता काही वेळापूर्वी मी आलो त्यावेळी पोलीस आले होते. पोलिसांनी हे शटर कोणत्या तरी महिलेला उघडायला लावलं होतं. ती महिला स्कूटीवर आली आणि इकडे गेली. ती कोण महिला होती? गेली काय आयडियाच नाही आता आम्हाला. काय ते काय ओळखीचेच म्हणजे असं जाणवतच नाही, कारण कधी बोर्ड नाही वगैरे नाही, असं चर्चेत कधी नाही असं. आतमध्ये ते केमिकल कशासाठी यूज केलं जातं असं ते म्हणणं आहे का? त्याचं म्हणणं आहे की आम्ही हे आमच्या यूजसाठी, विक्रीसाठी किंवा हे ठेवलं. त्यांचं म्हणणं आहे आम्ही ते कपड्यांचं डिटर्जंट काय ते ॲसिड बनवतो काय असं काही, आणि आमचा आईस्क्रीमचा पार्ट अलग आहे. आता आमचं काय म्हणणं आलं बा ठीक आहे तुम्ही करता व्यवसाय ना, तर त्याला एक पार्टिशन पाहिजे मध्ये. एक आईस्क्रीमसाठी तुम्ही सेपरेट दरवाजा पाहिजे, हे सेपरेट पाहिजे. अक्षरशः ते उचकल्याच्या नंतर फार एवढा तीव्र वास येत होता का फार त्याच्यात जाऊशी बसूशी वाटत नव्हतं, अशी परिस्थिती होती आतमध्ये. आणि हे त्या परिस्थितीमध्ये इकडं हात लाव तिकडून आईस्क्रीम बनत असून शरीराला घातक आहे ना ते आज. तर हे सगळ्या या गावकऱ्यांनी काल तिकडं पाहिलं. त्यानंतर ही जी बातमी झाली, परंतु असा कांगाव केला जातोय की हा इथं आईस्क्रीमच बनत नव्हती, परंतु गावकरी जे उपस्थित होते हे शेजारी होते, यांची विहीर पण शेजारी आहे, ते म्हणतात आईस्क्रीम इथं बनत नव्हती. नाही बनत होते ना. आणि आता त्या तुम्हाला तुम्ही पाहिलंय पण. आणि काय ना रात्री पोलीस वगैरे आली ना, त्यांनी कलेक्ट पण केलेत. म्हणजे ते अन्न प्रशासनाचे ओले आलते ना, त्यांनी जवळजवळ ना 50 नग आहे ना टेस्टिंगला पण नेलेत. म्हणजे मग का आता हे दिवसभर बंदच असतंय? दिवसभर बंद. रात्री कोण असतं इथं नाही सांगता यायचं. माहीतच नाही. नाही. गाड्या वगैरे येतात का इथं? हा एक इको गाडी येत असते. इको गाडी. तर हे पाहिलं तर कशा पद्धतीचं ही सगळी जी काही भेसळ आहे जी होत होती, आणि ती भेसळीवरती गावकऱ्यांनी तिकडे त्या ठिकाणी छापा टाकला. FDA विभागाला बोलवलं आहे. आणि आता असा कांगावा सुरू आहे की इथं फक्त आम्ही फिनाईल वगैरे ठेवायचो. तर मग मला सांगा का ते हे आलं कुठून? FDA विभागाने तातडीने यांची चौकशी करावी आणि त्याच्यामध्ये फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा. आणि माझी सर्व ग्राहकांना म्हणजे नागरिकांना विनंती आहे का लहान लहान मुलांना कुल्फ्या वगैरे 10,000 रुपयाला कुल्फी शक्य आहे का हो? आपल्यालाच कळायला पाहिजे. सगळी सुशिक्षित शिकलेली आहेत, बिहारमधले नाही आहेत. अहो 10 रुपयाला कुठं कुल्फी येऊ शकते का? मलाई कुल्फी. माझी कृपा करून विनंती आहे, या तिच्यामध्ये डालडा वगैरे वेगवेगळे घातक पदार्थ असतात. आणि एकट्या तुकाराम मुंडेने तरी किती कारवाई करायच्या? हे जनतेलाच कळलं पाहिजे का दूध येतं आहे किती आणि याचा वापर होतो किती. तर याच्याबाबत आपल्या लहान मुलांना या कुल्फ्या वगैरे हे प्लीज अवॉइड करा. 10-20 रुपयाला कोणतीच कुल्फी, वडापाव येत नाही आता, चहा मिळत नाही, आणि तुम्हाला 10 रुपयात 20 रुपयात कुल्फी तुम्ही लोक घेतात आणि स्वतःच्या जीवनाचा आयुष्याशी आपणच खेळतोय. तर पाहत राहा शिवाय न्यूज. 14 नंबर, तालुका जुन्नर.